मग आपल्या एवढ्या 2 तालुक्यामध्ये आपल्या इथं कोणी बसल्याला कोणी आमदार होऊ शकत नाही का? कोणी आमदार होऊ शकत नाही का? होऊ शकतंय हे तुम्ही 2024 ला दाखवा. तर इकडे लातूरच्या चाकूर तालुक्यातील उजळंब येथे भारत राष्ट्र समितीचे उत्तमराव वाघ यांनी पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून चांगलीच डरकाळी फोडली. चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघ अगदी हिरोईने पिंजून काढत लोकप्रतिनिधींची निष्क्रियता जनतेच्या निदर्शनास आणून देऊन तेलंगणा राज्यामध्ये बीआरएस पक्षाने ज्याप्रमाणे कामे करून दाखविली आहेत अगदी तशीच कामे महाराष्ट्रात सुद्धा भारत राष्ट्र समिती पक्षाकडून करण्याचा संकल्प करून बीआरएस मध्ये शेकडो नागरिकांनी पक्षप्रवेश केलाय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, वाढती महागाई या ज्वलंत विषयांना उत्तमराव वाघ यांनी प्रखरपणे वाचा फोडल्या. यामुळे मतदारसंघातील सामान्य जनमानसात अब की बार किसान सरकार हे घोषवाक्य प्रत्यक्षात खरे ठरणार असे चित्र निर्माण झाले आहे. मित्रांनो, आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले. या 75 वर्षात शेतकऱ्याची अवस्था, आपण म्हणतो आता भारत देश शेती प्रधान शेतकऱ्याचा देश, पण आज जर बघितलं शेतकऱ्याबद्दलचं जर वातावरण जर आपण बघितलं तर शेतकऱ्याची काय अवस्था आहे, शेतकरी कसा जगतोय, महागाई काय, पेट्रोल डिझेलचे काय भाव, आमच्या शिकलेले जे उच्च शिक्षित पोरं त्यांची काय अवस्था, ह्याच्यावर आपल्या बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये बोलायला कोणी तयार नाही. मित्रांनो, मला तुम्हाला म्हणायचं आहे, आपकी बार किसान सरकार, आपकी बार गरीब आमदार. आज बघा आपल्या मतदारसंघामध्ये तेच लोक आमदार होतात. मला मित्रांनो म्हणायचंय तुम्हाला, मग आपल्या एवढ्या 2 तालुक्यामध्ये आपल्या इथं कोणी बसल्याला कोणी आमदार होऊ शकत नाही का? होऊ शकतंय हे तुम्ही 2024 ला दाखवा. आवाज बहुजनांचा.